नमस्कार. पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत. मी महाराष्ट्र प्रतिनिधी योगीराज परदेशी सांबरे. माझ्यासोबत आहे कॅमेरामॅन साहिल परदेशी सांबरे. आज आपण पुण्यातील माजी आमदार व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माननीय श्री मोहनदादा जोशी यांच्या कार्यालयामध्ये आलेलो आहेत, ऑफिसमध्ये आलेलो आहेत. आज आपण त्यांना महाराष्ट्रामध्ये ज्या इलेक्शन लागणार आहेत, पुणे महानगरपालिका असो, राज्य संस्था असो, सामाजिक संस्था असो, त्याच्या ज्या निवडणुका लागणार आहेत त्याविषयी आपले ज्येष्ठ नेते काँग्रेसचे मोहनदादा जोशी यांना आपण त्याविषयी माहिती विचारूयात. दादा, पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत. नमस्कार. नमस्कार. दादा, ज्या इलेक्शन आता 2.5 वर्षानंतर लागत आहेत, त्या 2.5 वर्षानंतर इलेक्शन लागल्यानंतर आज आपण काँग्रेसच्या वतीचे ज्येष्ठ नेते आहात. आज पुण्यातील राजकारण महाराष्ट्रामधील आपण पदाधिकारी आहात, तर त्याविषयी आपण पुणे डिजिटल मीडियाला थोडक्यात माहिती द्या. असे की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या भारतीय जनता पार्टीने आणि त्यांच्या सरकारने जाणून बुजून घेतलं नाही. आणि आता ज्यावेळेला सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर त्या निकालाचं आम्ही स्वागत करतो. आणि येणाऱ्या जिल्हा परिषदा असतील, महानगरपालिका असतील, नगरपालिका असतील, नगरपंचायत असतील, या सर्व निवडणुका राज्याच्या पातळीवरती काँग्रेस पक्ष लढवण्यासाठी सज्ज आहे. हे आमची पहिली भूमिका आहे. खरं म्हणजे लोकशाहीमध्ये ज्यावेळेला सत्तेचं विकेंद्रीकरण आपण करतो त्यावेळेला सर्वात महत्वाचा पाया म्हणजे खालचा पाया असतो. आणि खालच्या पायामध्ये लोकांच्या दैनंदिन जीवनातल्या ज्या गोष्टी असतात, जे विकासाचे प्रश्न असतात, समजा स्वच्छता असेल, पाणी असेल, रस्ता असेल, एज्युकेशन असेल, या सर्व गोष्टी या स्थानिक पातळीवरच्या असतात. आणि त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्या वेळेवर होणं आणि नागरिकांचे प्रश्न सुटले पाहिजेत, हे खरं म्हणजे घटनेमध्ये आपल्या अभिप्रेत आहे. परंतु प्रशासकाच्या माध्यमातून ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीने पुणेकरांची दैना केली, आज आपण जर पाहिलं की पुणेकरांची काय अवस्था आहे, तर या सर्व गोष्टींसाठी या निवडणुका होणं अतिशय महत्वाच्या होत्या. आता या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि मला निश्चित खात्री आहे की दिवाळीच्या आसपास या निवडणुका होतील आणि काँग्रेस पक्ष त्यासाठी तयार आहे. त्याविषयी आपण कार्यकर्त्यांमधला जो जोश किंवा आपल्या प्रमाणातली जी इच्छा आकांक्षा आहेत की त्या कार्यकर्त्यांच्या लिस्टमध्ये, तर आपण त्याविषयी थोडक्यात माहिती द्या. कसं असतं की कार्यकर्ता हा जो असतो ना, जो खालच्या पातळीवरती सर्वसामान्य लोकांच्या निगडीत असलेल्या प्रश्न घेऊन सातत्याने काम करणारा कार्यकर्ता हा गल्लीतला कार्यकर्ता असतो. ज्या वेळेला लोकसभेच्या निवडणुका होतात त्या केंद्राच्या पातळीवरचे विषय असतात आणि केंद्राच्या पातळीवरच्या लोकसभेच्या निवडणुका होतात. ज्याला विधानसभेच्या निवडणुका होतात त्या राज्य पातळीवरच्या होतात. आणि महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था ह्या निवडणुका या सर्वसामान्य जो कार्यकर्ता दिवस रात्र पक्षासाठी झटत असतो, जनतेची सेवा करत असतो, जनतेचे प्रश्न सोडवत असतो, त्या कार्यकर्त्याला खऱ्या अर्थाने संधी या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मिळत असते. आणि म्हणून आम्ही काँग्रेस पक्ष त्या कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी आणि विशेषतः जे तरुण वर्गातले कार्यकर्ते आहेत की जे गेले अनेक वर्ष जनतेशी नाळ ज्यांची आहे, ज्यांनी जनतेचे प्रश्न सोडवलेत, ज्यांचा संपर्क आहे, ज्यांची प्रतिमा चांगली आहे, अशा कार्यकर्त्यांना 100% निवडून आणण्यासाठी आम्ही सर्व काँग्रेस पक्ष त्यासाठी बांधिलकी आहोत आणि त्या दृष्टीने आम्ही आमच्या कामाला सुरुवात केलेली आहे. अच्छा. आपण गेल्या आमदारकीच्या वेळेला आणि खासदारकीच्या वेळेला आपण कसबा मतदारसंघातून रवींद्र धंगेकर यांना आपण तिकीट दिलं. आपण सर्वांनी मिळून त्यांचं काम केलं आणि त्यांनी पक्षाच्या बांधिलकीला न राहता त्यांनी दुसऱ्या पक्षामध्ये जाण्याचा जो विचार केलाय, याविषयी पक्षाला कोणता घात किंवा खड्डा असा जाणवतो का, किंवा ही भरपाई कशी काढणार याविषयी माहिती. काँग्रेस पक्ष हा महासागर आहे. 140 वर्षाहून अधिक हा पक्ष जो जिवंत आहे ना, तो सर्वसामान्य काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत.
आणि या देशातील नागरिक यांचा विश्वास असलेला राष्ट्रीय पक्ष कुठला असेल तर तो काँग्रेस पक्ष आहे. कसबा विधानसभा मतदारसंघ हा पारंपरिक काँग्रेसचा राहिलेला आहे आणि विधानसभेच्या निवडणुकीत आपण याच्यापूर्वी सुद्धा पाहिलं की त्या ठिकाणी विरोधी पक्षाचा आमदार होता, परंतु त्याच्या बरोबरीची मतं ही काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला मिळालेली होती. आणि म्हणून कोणी गेल्याने पक्षाचं काही नुकसान होत नाही. उलट पक्षाकडे चांगले चांगले कार्यकर्ते आहेत, त्यांचं नवीन नेतृत्व त्या ठिकाणी उदयाला येईल आणि आपल्याला निश्चितपणे मी खात्री देतो की कसबा विधानसभा मतदारसंघातून मागच्या 2017च्या महापालिकेच्या निवडणुकीत जेवढे नगरसेवक निवडून गेले होते त्याच्यापेक्षा जास्त नगरसेवक यावेळेला निवडून येतील आणि त्या निकालानंतर तुम्हाला खऱ्या अर्थाने कसबा हा काँग्रेसच्या विचाराचा आहे, कसबा हा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा आहे. हा कुणाही एका व्यक्तिभोवती केंद्रित नाही, तर पक्षाचा कार्यकर्ता या मतदारसंघाचा जिवंत आहे आणि ते या निवडणुकीत आम्ही दाखवून देऊ. असे की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये इंडिया फ्रंट तयार झालं होतं आणि भाजपला एक लोकशाहीमधला जो एक पर्याय पाहिजे होता तो पर्याय त्या ठिकाणी दिला आणि देशातील जनतेने त्या पर्यायाला भरपूर पाठिंबा दिला. थोडं जागा कमी पडल्या नाही तर दिल्लीतलं आपल्याला निकाल हा वेगळा दिसला असता. भाजपचं आणि मोदींचं सरकार तिथं आलं नसतं आणि ज्याला इंडिया फ्रंटमध्ये सर्व समविचारी धर्मनिरपेक्ष विचाराचे पक्ष आहेत. येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ आणि आमचं राज्याचं नेतृत्व हे निश्चितपणे महाविकास आघाडी म्हणून एकत्र जायचं असं त्यांच्या मनामध्ये आहे आणि त्या बाबतीतला जो निर्णय हा राज्य पातळीवर नेतृत्व घेत असतं. मला निश्चितपणे खात्री आहे की जातीयवादी पक्षाच्या विरोधामध्ये मताची विभागणी होऊ नये यासाठी आम्ही सर्वजण एकत्र मिळून निवडणुकीला सामोरं जाऊ. जर उद्या एखाद्या सहकार्याला असं वाटलं की नाही आम्हाला वेगळं लढायचं आहे तर तशी सुद्धा तयारी काँग्रेस पक्षाची आहे आणि 166 जागा काँग्रेस पक्ष लढू शकतो ही आमची तयारी आहे. परंतु आमचा पहिला प्रयत्न हा महाविकास आघाडी म्हणून एकत्र जाण्याचा असेल. अच्छा, धन्यवाद.